हे व्हॉट्सअप, कशी आहेस? खूप दिवसानंतर दर्शन दिलंस तू तुझं. हो ना यार, काय करणार, वेळच मिळत नाही अगं. एवढी कुठे बिझी झाली आहेस की आता तुला तुझ्यासाठी, तुझ्या आवडतीच्या कामासाठी वेळ मिळत नाहीये. काय सांगू तुला आता माझ्या लाईफ मध्ये काय सुरू आहे तर. माझं सोड, तुझं सांग. तू काय म्हणतेस, कशी आहेस? माझं काय, मी एकदम मस्त. हे काय, तुझ्या येण्याचीच वाट बघत होते. इथं लोकांना चॅनल सबस्क्राईब करायचं सांगून तू तर मात्र स्वतःच गायब झालीस आणि आता आलीये परत 1 वर्षानंतर. एवढं कुठे ग बिझी असतेस? हो ना यार, मलाही त्याचं वाईट वाटतं, पण काय करणार आता, खरंच वेळ मिळत नाही अगं. कितीतरी वेळा मी विचार करते मनात, आता तरी करूया, एखादा तरी व्हिडिओ करूया, पण नाहीच जमत अगं. इव्हन आता गुढीपाडव्याला सुद्धा मी सगळं रेडी होतं, फक्त शूट करायचं बाकी होतं. पण तोच प्रॉब्लेम, कुठे करणार, कसा करणार? एकतर आजूबाजूला सगळा गोंधळ आणि आपली काही भारी सिस्टीमही नाही त्याला सेट करायला वगैरे. पण ॲटलिस्ट जे आहे त्याच्यात तरी व्यवस्थित सिस्टमॅटिक व्हावं एवढंच वाटतं ग. थोडंसं व्यवस्थित बॅकग्राऊंड, थोडीशी शांतता, वेळेबरोबरच प्लेस आणि प्रॅक्टिससाठी लागणारी स्वतःची एक स्पेस, या गोष्टी पण शेवटी मॅटर करतातच ना ग. ते जर नसेल ना तर कितीही तयारी केली तरी काहीच फायदा होत नाही ग मग त्याचा. नाहीतर ना डोक्यामध्ये खूप छान छान प्लॅन्स केलेले असतात, हे करूया, असं करूया, तसं करूया, पण करणार कोण आणि कधी करणार, कसं करणार? ते इम्प्लिमेंट करायचं म्हटलं ना की सगळे प्रॉब्लेम येतात. आता आणखी 1 वर्ष पूर्ण होत आहे आणि या वर्षभरात मी काहीच केलेलं नाही, कुठलीच ऍक्टिव्हिटी केलेली नाही. तर ऍटलिस्ट आता सुरू होते नवीन वर्ष, तर काही ना काहीतरी करावं या हिशोबाने मी मुद्दाम म्हणून कसं तरी करून स्वतःला वेळ काढून स्वतःला तयार केलंय. म्हटलं चला ऍटलिस्ट आतापासून तरी थोडीशी सुरुवात करूया, म्हणजे पुढे कुठेतरी त्याला थोडं कंटिन्यू करता येईल. हो, तुझं बरोबर आहे. कुठलीही गोष्ट शिकायला जेवढा वेळ लागतो त्यापेक्षा जास्त वेळ आणि मेहनत ही ती गोष्ट इम्प्लिमेंट करताना लागतो. पण आपल्या आवडतीची गोष्ट असेल तर माणूस कसा का असेना थोडाफार वेळ काढून ती गोष्ट करतच ना. आता माझं ठीक आहे, मला माहिती आहे, पण लोकांना तर माहिती नाही ना की तू प्रवास करून, एवढं काम करून थकून जातेस, नाही टाइम भेटत तुला. पण होईल तेवढं तसं त्याच्याकडे लक्ष देण्याचा तेवढा प्रयत्न कर, म्हणजे तुझी हॉबी ही जपल्या जाईल आणि तू ज्या गोष्टीसाठी याची सुरुवात केली होती ती गोष्ट इम्प्रूव्ह करण्यासाठी तुला आणखी मदत होईल. बिकॉज यू स्टील नीड टू फोकस ऑन दॅट थिंग्स अँड नीड टू इम्प्रूव्ह इट. ओके? येस, डेफिनेटली. I know that very well and I will try to continue it because I also want to improve myself by improving my skill. Good. आणि आम्ही सगळे आहोतच की तुझ्यासोबत, तुला सपोर्ट करायला. तू फक्त थोडासा वेळ काढून त्याच्याकडे लक्ष देत जा म्हणजे झालं. हो, ते तर आहेच म्हणा. इथून पुढे मी नक्कीच प्रयत्न करेन, नक्कीच वेळ काढेन आणि व्हिडिओ नाही तर नाही पण ॲटलिस्ट शॉर्ट्स टाकण्याचा तरी प्रयत्न करेन. येस, that's great. Okay then, hope so. See you soon in next video. Bye bye. Yeah, sure. Bye bye. हॅलो गाईज, कसे आहात? कसा वाटला व्हिडिओ? आय नो जरा भानसट होता. तरी म्हणत होते मी, नको बनवूस असा व्हिडिओ. ए गप बस ना, मी बोलत आहे ना त्यांच्याशी आता. तर ते काय आहे ना, आता एवढ्या दिवसानंतर, एवढ्या महिन्यानंतर, 1 वर्षानंतरच म्हण ना सरळ सरळ, काय एवढं घुमून फिरून सांगतेस? अरे यार, शांत बसतेस का? थोडं बोलू दे ना मला जरा. बरं ठीक आहे, जवळपास 1 वर्षानंतर आपण भेटत आहोत, तर सुरुवात कुठून आणि कशी करावी हे कळत नव्हतं. म्हणून म्हटलं चला हे ट्राय करून बघूया, थोडंसं इंटरॅक्टिव्हही वाटेल. तसं तर मलाच ऑकवर्ड फील होत होतं, पण म्हटलं ठीक आहे, बघणारी आपलीच माणसं आहेत, बिघडलं तरी काय बिघडणार आहे, आणि बिघडलं तरी ते समजून सांगणारे आणि समजून घेणारे तुम्हीच आहात की. हे आता असं काही ना काहीतरी करून बघायचं म्हटल्यावरती थोडंफार कुठे ना कुठेतरी बिघडणारच, चुकणारच, पण त्याच गोष्टीतून आपण शिकून पुढे चालत जायचं. कारण गोष्टींना असंच बिघडता बिघडता सुधरवणे, त्याच्यात सुधारणा करणे, हेच तर जीवन असतं. हो ना? बरं, आता तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला? चांगला, वाईट, वेल ट्राय, जे काय असेल ते कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. ओके? Well then, bye bye. See you soon in next video. Till then, take care and keep smiling.